नमस्कार, मी छाया महाजन। आज खूप दिवसांनी एका छोट्या कथेचं, एका लघुतम कथेचं अभिवाचन करते आहे। कथेचं नाव आहे जग रहाटी। त्यानं स्वतःला एका खोलीत बंदिस्त करून घेतलं, जशी हवा बंद खोली, सुरक्षित, त्याला कुणाच्या लफड्यात न आणणारी आणि कुणाला त्याला बाहेरच्या गोष्टी कळतच होत्या। लाचलुचपत, भ्रष्टाचार, साठेबाजार, भांडवलदारशाही, जातीपातीचं राजकारण, एक ना अनेक। त्यानं दुरून त्याचं नाव पक्क केलं, जगरहाटी। तो मात्र पाण्याखालच्या लव्हाळ्यासारखा राहायचा। ते पाणी त्याला न लागताच वाहून जावं असा। ही जगरहाटी त्यानं त्याच्या दाराच्या बाहेर कोंडली होती, तरी ती दारावर धक्के मारतच होती। मुसंड्या मारत नवनवी नावं घेऊन ती जगरहाटी त्याचं दार ठोठावीत होती। कधी चालीरीती म्हणून, कधी परंपरा, कधी संस्कृती, तर कधी रूढी म्हणून। तो मात्र बदला नाही, बधायचंच नाही हे त्याचं ब्रीद होतं। वर्षामागून वर्ष गेली। कधीतरी या वर्षाच्या ओझ्यामध्येच तो प्रौढ होऊन गेला। तेव्हा आपल्या बंद खोलीबद्दल त्यानं विचार केला, दुसऱ्यांदा। बाहेरच्या जगरहाटीनं यावेळी जोरदार मुसंडी मारली। त्याची खोली नवनव्या अनुभवांना भरून गेली। त्याला कळेना काय होतंय हे कळण्या अगोदर त्याच्या नाकातोंडात पाणी शिरून तो गुदमरत गेला। श्वास घेण्यासाठी दरवेळी डोकं वर काढताना त्याला दिसायचं, नव्या ओढीनं, नवनव्या नावांना ते पाणी त्याला वेढून घ्यायचं, वेगानं आत घुसायचं। अखेर बुडण्यापूर्वी त्याच्या मनात आलं, हे जगरहाटीचं पाणी बाहेरच थोपवलं होतं ते बरं होतं। पाण्यात मासे राहतात तसे राहिलो असतो आपण। छोट्या मोठ्या माशांचं गणितही सुटून सोपं झालंच असतं। निदान त्या उरलेल्या मोकळ्या खोलीचा विचार तरी कायमचा बुजला असता। धन्यवाद। थांबा बरं, गाडीचा किती